नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? आज आपण मस्त असं ताज्या आवळ्यांचं लोणचं बनवणार आहोत. ते पण कितीही दिवस टिकणारं छान आणि असं मस्त बनत असतं. जरूर बनवून बघा. आवळ्याचं लोणचं पोटावरती खूप गुणकारिक असतं, त्यामुळे आवळ्याचं लोणचं बनवायचं आणि मस्त खायचं. मस्त असे शेतातून आवळे आणायचे आणि लोणचं बनवायचं. चला तर आता लोणच्याला काय काय साहित्य लागते ते बघूया. आवळे कुठून आणले ते पण बघूया. मस्त असं शेतातून झाडाचे आवळे आणलेले, ताजे घरचे झाडे, मस्त असं आवळं घेऊन आलेले. बरेचसे आवळे आले होते, ते काही पडून गेले, काही खाल्ले. मोठमोठाले सगळी वरती राहिल्यात. शेताच्या कडेला झाडे मस्तपैकी असं ज्याला वाटतं ते पाडून नेतात. वरती असल्यामुळं शाकट्याने पाडल्यात. मस्त अशी आवळं घेतात, खात्यात. गावच्या इकडं मज्जाच वेगळी असते. गावच्या ठिकाणी आवळं विकायला नाही नेती, काय नाही, ज्याला वाटतं ते घेतात, खातात. वरती राहिल्यात, त्यामुळे शाकट्याने पाडायला लागतात. मस्त अशी आवळं पाडून झाल्यात. पटापट गोळा करून घेतो, पाऊस यायला लागलाय. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. चाळणीच्या मापाची कढई घ्यायची. पाणी घालायचं कढईमध्ये. वड्या उकडायची, चाळण ठेवायची. त्याच्यामध्ये आवळं ठेवून द्यायची. 10-15 मिनटं उकडून द्यायची. मस्त अशी उकडून घ्यायची. मस्त अशी उकडून झाल्यात. एका ताटामध्ये काढून घेऊ. आवळ्याचं लोणचं खायला एकदम अप्रतिम लागत असतं. खाण्याचे पण खूप फायदे असतात. आवळ्यातल्या ब्या काढून घेऊ. छानपैकी आवळं उकडल्यात, त्यामुळे ब्या पटकन निघतात. मस्त अशा ब्या काढून घेतल्यात. दोन 3 तास उन्हामध्ये वाळून द्यायच्या, म्हणजे त्याच्यातलं पाणी सुकून जाणार. हळदी पावडर घेतली, मिरची पावडर घेतली, मीठ घेतलं, मोहरी घेतली, मेथी दाणे घेतलेत, 4-5 लवंगा घेतल्यात, धने घेतलेत, मिरी घेतली, बडशाप घेतली, जिरे घेतलं. जिरी, बडशाप हे सगळं मस्त खरपूस भाजून घ्यायचं. मोहरी भाजायची नाही, तशीच बारीक करून घ्यायची.
मस्तपैकी सगळं भाजून घ्यायचं. छानपैकी भाजून झाली. तडतड आवाज आला का काढून घ्यायची. जास्त जाळायचं नाही. मस्त असं खमंग भाजून घेतले. आता मिक्सरमध्ये बारीक करायचं. मुरीला भाजायचं नाही, तसंच बारीक करायचं. मस्त अशी बारीक झाली. मस्त असं बारीक झाले. तेल थोडं गरम करायचं. दोन तास वाळायला ठेवलं होतं उन्हामध्ये. मस्त असे सुकून झालेत. वाटलेले मसाले सगळे घालून घ्यायचे. मीठ, मिरची पावडर, हळदी पावडर घालून घ्यायची. थोडीशी साखर घालायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं. तेल घालायचं. मस्त असं लोणचं तयार झाले. बरणीला हिंगाची धुरी द्यायची, जेणेकरून लोणचं जास्त दिवस टिकावा. मस्त अशी धुरी देऊन घ्यायची. धुरी द्यायला कोळसा नाही भेटला तर मस्त अशी उलटणी गरम करायची आणि धुरी द्यायची. मस्त अशी आयडिया आहे, करून बघा. मस्त असं बरणीत भरून घ्यायचं. या आवळ्याचं लोणचं खाल्याने खूप फायदे असतात. पोटाच्या विकारासाठी, पित्त होत नाही, त्यासाठी मस्त असं लोणचं बनवायचं आणि वर्षभर खायचं. मला वाटण तेवढं बनवायचं आणि वर्षभर खायचं. किती दिवस टिकतं ते. गरम केलेलं तेल टाकायचं.
लोणच्याला अजून थोडंसं तेल घालायचं, तुम्हाला वाटलं जास्त घालायचं तर जास्त घालायचं. 2-4 तास उन्हामध्ये बरणी ठेवायची. मस्त असं लोणचं तयार होतं.